जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। राहता येथील गोदावरी नदीवर बांधलेल्या कोल्हार पद्धतीच्या वसंत बंधारावरील पुलावर दळणवळणाच्या सोयीसाठी सुरक्षितता म्हणून दोन्ही बाजूला संरक्षक कठड्यावर लावलेले लोखंडी पाईप अनेक ठिकाणी वाकले आहेत, तर काही ठिकाणी निखळून पडले आहेत। बंधाऱ्यावरील सिमेंट रस्त्यावर सुद्धा बऱ्याच ठिकाणी भेगा दिसून येत असल्यामुळे ग्रामस्थांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे। राज्य शासनाने संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केली आहे। यामध्ये 1500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ही योजना याच महिन्यात चालू होणार असून सदर योजना महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत राबवली जाणार आहे। या योजनेच्या दाखल्यासाठी काही अडचणी असल्यास आपल्या यशोधन संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन आमदार लहू कानडे यांनी केले आहे। नाशिक धरण परिक्षेत्रात पावसाने ओढ दिल्याने तसेच वाढत्या तीव्र उष्मामुळे बाष्पीभवन होत असल्याने झपाट्याने पाणी कमी होत आहे। नाशिकच्या एकूण 23 धरणात केवळ 2759.1 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणी शिल्लक आहे। त्यामुळे पाण्याचे नियोजन कसे करायचे असा गहन प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे कोपरगाव शहराला होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा 8 ऐवजी 10 दिवसाने केला जाणार आहे। परदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातून शासनाने श्रीरामपूर MIDCत मोठा उद्योग अथवा प्रोजेक्ट आणून येथील स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना केली। यावेळी त्यांनी रखडलेल्या नोकर भरतीमुळे बेरोजगारी युवकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत विचार मांडले होते। देशामध्ये सोमवारपासून 3 नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले। नव्या कायद्यानुसार अहमदनगरमध्ये रस्त्यात अडवून लुटीचा पहिला गुन्हा नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला। नवीन कायद्यानुसार हा गुन्हा आजामीन पात्र आहे, त्यामुळे गुन्हेगारांना चाप बसण्यास मदत होणार आहे। गणेश मोहन शिंदे व त्याचा मित्र कामरगाव शिवारातून जात असताना पाठीमागून विना क्रमांकाच्या दुचाकीवर आलेल्या 3 अज्ञात इसमांनी कोयत्याचा धाक दाखवून 3,28,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली। या प्रकरणी नव्या कायद्यानुसार नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। अनेक वर्षापासून दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग असलेल्या कागदी शिधापत्रिका आता इतिहास जमा होणार आहे। त्याऐवजी शासन आता शिधापत्रिका देणार आहे। तसा शासन निर्णय झाल्याने आता यापुढे कागदी शिधापत्रिकाऐवजी शिधापत्रिका मिळणार आहे। त्यामुळे अकोले तालुक्यातील अनेक वर्षांपूर्वीच्या शिधापत्रिका आता इतिहास जमा होण्याच्या अखेरच्या टप्प्यात आल्या आहे। बारडगाव सुद्रीक दलित स्मशानभूमीतील अतिक्रमण तत्काळ काढावे यासह सदरच्या स्मशानभूमीस ग्रामपंचायतीमार्फत कंपाऊंड करावे या मागणीसाठी नगरसेवक भास्कर भैलुमे यांच्यासह बारडगावच्या ग्रामस्थांनी तहसील कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण सुरू केले। यावेळी नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले, विस्तार अधिकारी रूपचंद्र जगताप, परमेश्वर सुद्रीक, गुप्तचर विभागाचे महादेव कोहक यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत चर्चा केली। श्रीगोंदा शहर आणि परिसरात चोरीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने व्यापारी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे। मागील 3 ते 4 दिवसात शहरात जवळपास 5 ते 10 ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत। याशिवाय काष्टी गावात मागील महिन्याभरात अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत आणि तालुक्यातील इतर गावांमध्ये देखील चोरीच्या घटना थांबत नाही। या वाढत्या चोरीच्या घटनांवर कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी केली आहे। यासाठी त्यांनी तहसीलदार, श्रीगोंदा पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस अधीक्षक अहमदनगर, पोलीस उपाधीक्षक कर्जत आणि पोलीस निरीक्षक श्रीगोंदा यांना निवेदने दिली आहे।
एसटी बसमध्ये प्रवास करत असताना संगमनेर येथील एका महिलेच्या पिशवीमधील सुमारे 2.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात भामट्यांनी चोरून नेले. ही घटना राहुरी तालुका हद्दीत घडली असून याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने ब्रिटिशकालीन फौजदारी कायद्यात बदल करून मंजूर केलेले 3 नवे कायदे सोमवारपासून लागू करण्यात आले आहे. या कायद्यातील बदलांच्या माहितीसाठी शेवगाव येथील पोलिसांनी जनजागृती रॅली काढली होती. भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षिता संहिता 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 अशी नव्या फौजदारी कायद्यांची व त्यातील ठळक तरतुदींचा आढावा घेत शेवगाव पोलिसांच्या वतीने जनजागृती करण्यात आली. जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.